नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण जिल्हा परिषद भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे समाज सुधारकाचे योगदान या घटकावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत, जे की आपल्या आगामी ग्रामसेवक तांत्रिक घटकामध्ये सुद्धा याचा उल्लेख दिलेला आहे। त्याचबरोबर जीएसच्या पार्टमध्ये सुद्धा तुम्हाला समाज सुधारकाचे योगदान हा टॉपिक आहे। तर ग्रामसेवकच्या टेक्निकल त्याचबरोबर जीकेच्या सिलेबसमध्ये तुम्हाला हा बघायला मिळेल। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवक आरोग्य सेविका त्याचबरोबर इतर जिल्हा परिषदचे फॉर्म भरलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा जीएसमध्ये हा टॉपिक विचारला जातो, त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे। याच्या अगोदर आपण तांत्रिकचे आणि कृषी घटक या विषयावरचे जवळपास 125+ लेक्चर पूर्ण केलेले आहेत। आजचे हे लेक्चर तांत्रिक होत आहे आणि या तांत्रिकच्या सर्व लेक्चरचे PDF आपण फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना ग्रोइंग स्टुडंट्स या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केलेले आहेत। हे सर्व अपलोड केलेले PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। तर कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन सर्वांनी ग्रोइंग स्टुडंट्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला नोटिफिकेशन त्याचबरोबर PDF मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। बघा, जीके असेल किंवा इतर कोणत्याही पदाची सरळ सेवा भरतीची परीक्षा असेल किंवा ग्रामसेवकाचा तांत्रिक घटक असेल, दोन्हीमध्ये सुद्धा समाज सुधारकाचे योगदान हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपल्याला दिलेला आहे। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे। आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सामील होण्यासाठी सबस्क्राईब करून घ्यायचे आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून त्याला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे आणि आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चालायचं आहे। तर बघूया पहिला प्रश्न काय। मग पहिला प्रश्न बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलेलं आहे? बघा, पर्याय दिलेले तुम्हाला 4 पर्याय आहे। राजर्षी शाहू महाराजे, महाराजा सयाजीराव गायकवाड, गोपाळकृष्ण गोखले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद। सर्वांनी काय करायचं? उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा। महात्मा ज्योतिबा फुले यांना बुकर टी वॉशिंग्टन म्हणून खालीलपैकी कोणी संबोधले होते? काय उत्तर येईल याचं? 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये देत चालायचं आहे। बघा, पहा कोणी संबोधलेलं असेल। मग पर्याय नंबर 2 महाराजा सयाजीराव गायकवाड, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया। पाटील स्कूल व तलाठी स्कूल याची स्थापना कोणी केली? IMP प्रश्न आहे। पाटील स्कूल व तलाठी स्कूल याची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, पाटील स्कूल आणि तलाठी स्कूल। उत्तर द्या पटापट, तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करा। 4 पर्याय आहे तुमच्यासमोर। आगरकर, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजे, पाटील स्कूल आणि तलाठी स्कूल या दोन्ही स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापैकी हा एक प्रश्न आहे। पाटील स्कूल आणि तलाठी स्कूल याच्यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहे। बघा, छत्रपती शाहू महाराज या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? छत्रपती शाहू महाराज। मग मला सांगा, मूकनायक हे वृत्तपत्र होतं, हे खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? मूकनायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? आता आपल्याला पाटील स्कूल व तलाठी स्कूल ही कोणी स्थापन केली आहे तर कळलं आहे, पण दुसरा कन्सेप्ट आपण पाहू। मूकनायक हे खालीलपैकी कोणाशी संबंधित असेल? बघा, पर्याय लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, आगरकर। काय उत्तर येईल याचं? ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित आहे। बघा, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। त्याचबरोबर बघा, ग्रामसेवकासाठी आपण IBPS पॅटर्ननुसार या ठिकाणी काय केलेलं आहे? व्हिडिओ सिरीज सुरू केलेली ती टाकत आहोत। ज्या विद्यार्थ्यांना IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवकाची तयारी करायची असेल त्यांनी आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यामध्ये सामील व्हायचं आणि वेळेचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आणि काय करायचं? व्हिडिओला लाईक नक्की करायचे। बघा, तुमच्या एका लाईकमुळे काय होतं? चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं। पुढचा प्रश्न आपण बघूया। मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते? बघूया त्याचं उत्तर काय येतं ते। तुम्ही पण काय करा, उत्तर देत चला, उत्तर देण्याचा प्रयत्न करा।
मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केलं होतं? पर्याय बघा काय: सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोंडे, मोरू विठ्ठलराव वाळवेकर, विष्णुपंत थट्टे, केशव शिवराम भावाळकर आणि वरील सर्व. आणि त्यामध्ये नाव आहे वराळे, ठोसरे, सौईशी जोनसे. तर मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा फुले यांना कोणी सहकार्य केलेले? सर्वांनी काय करायचं? योग्य उत्तर द्यायचे. कोणी सहाय्य केलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? सर्वांना माहीत असेल. ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. काय? वरीलपैकी सर्व लोकांनी महात्मा फुले यांना काय केलं होतं? मुलींची पहिली शाळा चालवण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण विचारलेले आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले? पर्याय दिलेले तुम्हाला: बडोदा आहे, राजकोट आहे, जयपूर आहे, ग्वाल्हेर आहे, कलकत्ता आहे. सर्वांनी उत्तर द्या. उत्तर दिलं म्हणजे मला बरं वाटतंय. काय? सर्वांनी आन्सर करण्याचा प्रयत्न करा. शाहू महाराजांचे उच्च शिक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालं होतं? उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत चला. काय उत्तर असेल या प्रश्नाचं? मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. काय? राजकोट. ऑप्शन क्रमांक 2, राजर्षी शाहू महाराजांचं उच्च शिक्षण कुठं झालं होतं? तर राजकोट या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपण काय करू? पुढचा प्रश्न बघूया. केशवचंद्र सेन यांनी इसवी सन 1866 ब्राह्मो समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी कोणतं नाव दिलं होतं? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. त्यांनी पर्यायसुद्धा तुम्हाला मी सांगतोय काय काय पर्याय दिलेले आणि त्या संघटनेचं त्यांनी कोणतं नाव ठेवलं होतं बघा. साधारण ब्राह्मो समाज, भारतीय ब्राह्मो समाज, नव ब्राह्मो समाज आणि अधिब्राह्मो समाज. केशवचंद्र सेन यांनी कोणती संघटना सुरू केली होती? ब्राह्मो समाजातून बाहेर पडून. सर्वांनी उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग काय उत्तर असेल या प्रश्नाचं? बघा, भारतीय ब्राह्मो समाज. ऑप्शन क्रमांक 2. काय उत्तर आहे? भारतीय ब्राह्मो समाज. मला सांगा, मुळात जी ब्राह्मो समाज संघटना होती, कोणती? ब्राह्मो समाज. ज्या समाजाचे ते घटक होते, कोणचे? केशवचंद्र सेन. अगोदर ही मुळात जी ब्राह्मो समाज होती तिची स्थापना कोणी केली होती? मुळात जी ब्राह्मो समाज संस्था होती तिची स्थापना कोणी केली होती? ब्राह्मो समाज ही कोणी स्थापन केली होती? पटापट उत्तर द्यायचा प्रयत्न करा. मुळात ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला होता? तर उत्तर आहे राजा राममोहन राय यांनी. बरोबर आहे. मग असाही प्रश्न विचारला जाईल की कोणत्या वर्षी स्थापन केला होता? वर्ष विचारलं तर काय सांगाल तुम्ही? ब्राह्मो समाज आहे याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले, प्रश्न आलेले परीक्षेमध्ये. मग ब्राह्मो समाजाची स्थापनाचं वर्ष सांगा. चला, सर्वांनी उत्तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. स्थापना वर्ष काय होतं? 1828. 1828ला ब्राह्मो समाज ही स्थापना केली होती. या संघटनेमध्ये असणारे केशवचंद्र सेन यांनी या संघटनेमधून बाहेर पडून वेगळी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि तिचं नाव काय होतं? भारतीय ब्राह्मो समाज. पुढचा प्रश्न आपण बघूया. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवलं होतं? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर. पुणे आहे, नागपूर आहे, मिरज आहे, मुंबई आणि सुरत आहे. कोणत्या ठिकाणी चालवलं होतं? सर्वांनी उत्तर द्या. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठं चालवलं आहे? पुणे, नागपूर, मिरज, मुंबई. सर्वांनी प्रयत्न करायचा, कारण प्रयत्न केल्यानंतर उत्तर बरोबर येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. आणि काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये विचारायचे आहे, कारण या ठिकाणी असेच महत्त्वाचे कन्सेप्ट
तुमच्यापर्यंत पोहोचली जातील या चॅनलच्या माध्यमातून. ज्यांना व्हिडिओ आवडत असेल त्यांनी फटाफट लाईक करून घ्यायचं. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल? पर्याय नंबर 4 मुंबई या ठिकाणी. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठं चालवलं होतं? मुंबई या ठिकाणी. बघा, उषा मेहता यांचे सुद्धा नाव या आकाशवाणी केंद्रामुळे काय आहे? चर्चेत आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण बघूया. गांधी आयर्विन करार कधी झाला? गांधी आयर्विन करार कधी झाला? पुढील प्रश्न आहे, गांधी आणि आयर्विन करार कधी झाला? कोणत्या वर्षी झालेला आहे? पर्याय दिले तुम्हाला. 1930, 1931, 1932, 1935. कोणत्या साली झाला होता? उत्तर द्या. कोणत्या साली झालेला आहे गांधी आणि आयर्विन करार? बघा, लंडनमध्ये जी दुसरी गोलमेज परिषद झाली होती, कधी? त्याच्या अगोदर 5 मार्च 1931ला. काय तारीखसुद्धा लक्षात ठेवा. 5 मार्च 1931ला भारताचे व्हाईसरॉय कोण होते त्यावेळेला? लॉर्ड इर्विन. कोण होते? लॉर्ड इर्विन यांनी काय केलं? राजकीय करार केला होता. मग त्याचं उत्तर आहे 1931. पर्याय नंबर 2 1931ला गांधी आणि आयर्विन करार झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? 100% विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल आणि यायलाच पाहिजे. बघा, याच्यामध्ये लेखक आणि त्यांनी लिहिलेलं साहित्य याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केलेले? पर्याय दिलेले तुम्हाला 4. काय बघा? मॅकबेथ, हॅम्लेट, द मर्चंट ऑफ व्हेनिस, ज्युलियस केसर कॉल ऑफ द सीज. 4 पर्याय. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघू त्या प्रश्नाचं योग्य उत्तर कोण देत आहे? मग काय उत्तर असेल याचं? अचूक उत्तर आहे. बघा, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं उत्तर सांगायचं. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अजून सेशन लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्या. कोणतं नाटक मराठीत रूपांतर केलं होतं? ऑप्शन क्रमांक 2 हॅम्लेट हे त्याचं काय योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 1924मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकर्णी सभेचे नेतृत्व केले होते? 1924मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकर्णी सभेचे नेतृत्व केलं होतं? चला पटापट उत्तर द्या. बहिष्कृत हितकर्णी सभेचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? बाळ गंगाधर टिळक, गोविंद रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा गोविंद फुले. काय उत्तर असेल याचं? सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. मग याचं उत्तर काय? बहिष्कृत हितकर्णी सभेचे नेतृत्व विचारले. बहिष्कृत हितकर्णी सभा. काय उत्तर सांगा? ऑप्शन क्रमांक 4 सॉरी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं उत्तर काय? बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं होतं? बहिष्कृत हितकर्णी सभेचे नेतृत्व केलं होतं. पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. 1905मध्ये पुण्यात भारतीय कामगार सेनेची स्थापना कोणी केली? 1905मध्ये पुण्यामध्ये भारतीय कामगार सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? कामगार सेना, पुणे आणि मुंबई ह्या 2 गोष्टीमध्ये कन्फ्युजन होतं. लक्षात असू द्या. पुण्यामध्ये कोणी केली होती आणि मुंबईमध्ये कोणी केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या सेशनचा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. भारतीय कामगार सभा या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर पाहिजे. काय असणार आहे? प्रश्न आहे समाजसुधारक पाहतोय आपण आजच्या सेशनमध्ये आणि आजचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. महादेव गोविंद रानडे, फिरोजशाह मेहता, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि महात्मा फुले. पूर्णतः IBPS पॅटर्ननुसार आपण जातोय. 5 ऑप्शन आपल्याला असतील एक्झाममध्ये, परंतु या ठिकाणी आपण 4 ऑप्शन घेतलेले आहे. 1905मध्ये पुण्यात भारतीय कामगार सभेची स्थापना कोणी केली होती? चला सर्वांनी उत्तर द्या. फास्ट उत्तर द्यायचं. काय उत्तर असेल याचं? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3
गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये पुण्यात काय केलं होतं, भारतीय कामगार सभेची स्थापना केली होती. भारतीय कामगार सभा लक्षात ठेवा. पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली? केसरी व मराठा कोणी सुरू केली होती? केसरी आणि मराठा वृत्तपत्र. पर्याय दिलेले तुम्हाला ते टिळक आणि आगरकर, टिळक आणि चिपळूणकर, चिपळूणकर आणि आगरकर, टिळक आणि कर्वे आणि यापैकी नाही. तर केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे बघा टिळक आणि आगरकर. पर्याय नंबर 1. मग वर्ष सांगा, कोणत्या वर्षी सुरू केलं होतं? वर्ष काय आहे? वर्ष जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? कारण याच्या अगोदर वर्षावर वर्ष विचारलेलं आहे. तरी टिळक आणि आगरकर यांनी मिळून केसरी व मराठा सुरू केलं होतं. केसरी हे मराठीत होतं आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्लिशमध्ये होतं. म्हणजे मराठा हे इंग्लिशमध्ये होतं आणि केसरी हे मराठीत होतं. हे पण लक्षात ठेवावं लागेल. मग कधी सुरू केलं होतं? 4 जानेवारी 1881 मध्ये. कधी? 4 जानेवारी 1881. आणि भाषा लक्षात असू द्या, मराठा इंग्लिशमध्ये आणि केसरी मराठीमध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाही? आत्ता आपण वरच याच्यावर प्रश्न पाहिला, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर येणं तुम्हाला काही अवघड नाही आहे. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाही? पर्याय पहा काय? केसरी आहे, मराठा आहे, राष्ट्रवादी, सुधारक आहे. मग काय उत्तर असेल याचं? गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाही? केसरी, मराठा, राष्ट्रवाद, सुधारक आणि वरीलपैकी सर्व. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा, सर्वांनी उत्तर द्यायचं. मग काय? राष्ट्रवाद सोडतं बाकी सगळ्या वृत्तपत्राशी गोपाळ गणेश आगरकर यांचा संबंध आहे. कोणता? राष्ट्रवाद सोडता बाकी सर्व वृत्तपत्राशी गोपाळ गणेश आगरकर यांचा संबंध आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं. कमेंट बॉक्समध्ये काही शंका असतील तर त्या विचारायच्या आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर ओघाओघामध्ये गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा काय करायचं? कमेंटमध्ये देत चालायचं आहे. बघा पुढचा प्रश्न काय? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? काय? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा 4 पर्याय तुमच्यासमोर दिलेले. दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, विदा सावरकर, लोकमान्य टिळक. लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. काय उत्तर असू शकेल या प्रश्नाचं? तर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे बघा. कोणी लिहिलेलं आहे? दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेलं आहे. कोणी? दादाभाई नौरोजी. तर मला सांगा, गीता रहस्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? आणि या प्रश्नाचं 100% उत्तर तुम्हाला येतच असेल, कमेंटमध्ये द्यायचं आहे. गीता रहस्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? पर्याय तुम्हाला दिलेले लाला लजपतराय, विदा सावरकर, लोकमान्य टिळक. कोणी लिहिलेलं आहे? कमेंटमध्ये याचं उत्तर द्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. डेक्कन सभेची स्थापना व मराठी सत्तेचं उदय हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? डेक्कन सभेची स्थापना व मराठी सत्तेचं उदय. मी तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे की लेखक आणि पुस्तक साहित्य याच्यावर खूप वेळेस प्रश्न विचारले जाते, म्हणून आपण IMP प्रश्न या ठिकाणी टाकलेले. डेक्कन सभेची स्थापना व मराठी साहित्याचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? सर्वांनी उत्तर द्यायचं, प्रयत्न तरी करायचा आहे. तर चुकलं तरी चालेल पण प्रयत्न करायचा. मराठी सत्तेचं उदय हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं किंवा डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पटापट उत्तर काढा. ऑप्शन क्रमांक 2 महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांनी काय केलेलं आहे? डेक्कन सभेची स्थापना व मराठी सत्तेचं उदय हे पुस्तक लिहिलेले. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. तृतीयरत्न हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? तृतीयरत्न हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? खालीलपैकी 4 पर्याय तुम्हाला दिलेले. महर्षी कर्वे, महात्मा फुले, दादोबा पांडुरंग, विष्णू शास्त्री पंडित. तृतीयरत्न हे नाटक खालीलपैकी
कोणी लिहिलेलं आहे? उत्तर द्या, कोशिश करा उत्तर देण्याची. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अजून सेशन लाईक केलं नसेल त्यांनी आत्ताच लाईक करून घ्या. तृतीयरत्न हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलेलं आहे? तृतीयरत्न हे नाटक लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, फकीरा ही कादंबरीचे लेखक कोण आहे? पटापट उत्तर द्यायचे. फकीरा कादंबरीचे लेखक कोण आहेत? खालीलपैकी कोण आहे? महात्मा फुले, लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फकीरा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. फकीरा कादंबरीचे लेखक बऱ्याच वेळेस या प्रश्नावर परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल मग? ऑप्शन क्रमांक 3 अण्णाभाऊ साठे. फकीरा कादंबरीचे लेखक कोण आहे? अण्णाभाऊ साठे. तर मग मला सांगा, मूकनायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? मूकनायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? सर्वांनी पटकन उत्तर द्या. मूकनायक कोणी सुरू केलेलं होतं? ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक काय केलं होतं? सुरू केलं होतं. आणि सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? सांगा भाऊ याचं उत्तर. सार्वजनिक सत्यधर्म वारंवार याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? याचं उत्तर तुम्ही काय करा? कमेंटमध्ये द्या. सर्वांनी व्हिडिओला पटापट लाईक करून घ्यायचं, कारण तुमच्या खूप लाईक कमी होऊ राहिल्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? काय प्रश्न आहे? खालीलपैकी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न सदरील ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा 4 पर्याय तुमच्यासमोर. 17 नंबरचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, विराज शिंदे, भास्करराव जाधव. सर्वांनी उत्तर द्या. योग्य उत्तर काय असेल? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं सेशन लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्या. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न कोणी लिहिलेला होता? सर्वांनी कमेंट करायचे. बघा IBPS आपल्याला याचप्रमाणे प्रश्न विचारले जातात. काय उत्तर आहे? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर BR आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. कोणतं? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. जर तुम्हाला विचारलं माझे सत्याचे प्रयोग, काय माझे सत्याचे प्रयोग हे खालीलपैकी कोणी लिहिलं होतं? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपापले उत्तर सांगा. कोणी लिहिलं होतं माझे सत्याचे प्रयोग? पर्याय नाही याच्यामध्ये, पण महात्मा गांधी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रसिद्ध असणारं पुस्तक शेतकऱ्याचा आसूड हे कोणी लिहिलं होतं? शेतकऱ्याचा आसूड कोणी लिहिलेलं आहे? महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय लिहिलेलं आहे? शेतकऱ्याचा आसूड. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. ग्रामविकासाची ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? ग्रामविकासाची मनरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? ग्रामविकासाची मनरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? बघा पर्याय पहा. पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल. बघूया कोण कोण उत्तर देत आहे आणि काय उत्तर असेल या प्रश्नाचं. पर्याय तर तुम्हाला दिलेलेच आहे. मग काय उत्तर असेल याचं? महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. मग भारताचा लोहपुरुष किंवा आयर्न मॅन ऑफ इंडिया या नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं? भारताचा लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं? काय उत्तर इलेचं? लोहपुरुष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? सर्वांनी उत्तर द्यायचं पटापट. ग्रोइंग स्टुडंट टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर बघायला भेटून जाईल. सरदार वल्लभभाई पटेल. काय उत्तर आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष असं म्हटलं जातं.
तसेच फिरोजशाह मेहता जे आहे, कन्सेप्ट नाही आपल्याकडं, परंतु ओघोघात सांगून टाकतो, फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सरताज असे सुद्धा म्हटलं जात होतं. हे तुम्ही काय करा, लक्षात असू द्या. IMPA. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारू, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली होती? बघा, याच्यापूर्वी काय झालं होतं, पुणे कामगार संघाची स्थापना विचारली होती, पुणे कामगार संघाची स्थापना विचारली होती. आता इथं मी तुम्हाला सांगितलं होतं मुंबई आणि पुणे यामध्ये काय होतं, जंबल होती. तर इथं प्रश्न आलेला आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सर्वांनी उत्तर करा. मुंबई कामगार संघ, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. खालीलपैकी मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली होती? नारायण लोखंडे, श्रीपाद डांगे, नारायणराव जोशी, बाबासाहेब आंबेडकर. काय उत्तर येईल याचं? तर याचं उत्तर आहे बघा, नारायण मेघाजी लोखंडे. पर्याय नंबर 1, नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं होतं, मुंबई कामगार संघाची स्थापना केली होती. नारायण मेघाजी लोखंडे हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, महर्षी कर्वे पुणे येथे या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. महर्षी कर्वे पुणे येथे या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. कोणत्या बघा महाविद्यालय दिल्ली तुम्हाला? फर्ग्युसन, डेक्कन, सर परशुराम भाऊ, वाडिया. कोणत्या महाविद्यालयामध्ये होते ते? पटापट उत्तर द्यायची. जवळपास सर्वांचं उत्तर हे बरोबर असेल. तर कोणत्या कॉलेजला होते? फर्ग्युसन कॉलेज पुणे. काय उत्तर येईल? फर्ग्युसन कॉलेज पुणे. ऑप्शन क्रमांक 1. येथे ते काय होते? गणिताचे प्राध्यापक राहिलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? 4 पर्याय: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महर्षी कर्वे, महात्मा फुले. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. अगदी बरोबर उत्तर काय येईल याचं? योग्य उत्तर काय असेल? ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? योग्य उत्तर आहे त्याचं महर्षी कर्वे. पर्याय नंबर 3, महर्षी कर्वे या प्रश्नाचं काय आहे? योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी गोग आगरकर यांच्या उपस्थितीत विधवेशी विवाह केला होता? बघा, विधवा विवाह किंवा विधवा पुनर्विवाह याला समर्थन देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने गोग आगरकर यांच्या उपस्थितीमध्ये विधवेशी स्वतः विवाह केला होता? काय उत्तर असेल? बघा, पर्याय काय आहे? महादेव गोविंद रानडे, विठ्ठलरामजी शिंदे, त्यानंतर आहे धोंडो केशव कर्वे आणि गोपाळ हरी देशमुख. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. विधवेशी स्वतः विवाह केला होता, विधवा पुनर्विवाह समर्थनासाठी हा कोणाच्या उपस्थितीत झाला होता असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर गोग आगरकर यांच्या उपस्थितीमध्ये. कोणाच्या? गोग आगरकर यांच्या उपस्थितीमध्ये. उत्तर सांगायचं आपल्याला. उत्तर सांगण्यापूर्वी तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओला लाईक नक्की करत चाला. त्याचप्रमाणे आतापर्यंत आपण आपल्या सिरीजच्या माध्यमामध्ये मिनिमम 125+ व्हिडिओ अपलोड केलेले प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तीवर क्लिक करा आणि इथून पाठीमागे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओची तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर ग्रोइंग स्टुडंट्स टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याच्यात सामील व्हा आणि फ्री ऑफ कास्ट म्हणजे कुठलीही शुल्क न देता PDF तुम्ही पाहू शकता. मग काय उत्तर येईल याचं? खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने गोग आगरकरांच्या उपस्थितीत विधवेशी विवाह केला होता? योग्य आणि अचूक उत्तर आहे काय? पर्याय क्रमांक 3, धोंडो केशव कर्वे. काय उत्तर आहे? धोंडो केशव कर्वे. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये
आपण इथेच थांबूया. राहिलेले समाजसुधारक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया. चॅनलवर जर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा. आणि जे आपले गरजू विद्यार्थी आहे, दोस्त आहे, मित्र आहे, त्यांना व्हिडिओ शेअर करत चला. तर भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.